कढईत पहिले तेल घ्यायचे, त्यावर राई आणि कढीपत्ता फोडणीला द्यायचा. फोडणी चांगली तडतडली की त्यात कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा थोडा मऊ होईपर्यंत. कांदा चांगला मऊ झाला की त्यामध्ये हळद, मिरची पावडर, धणे पावडर आणि गरम मसाला घालायचा आणि मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. हे मिश्रण परतल्यावर त्यावर शिमला मिरची आणि बटाटा घालायचा. चांगली भाजी परतून घ्यायची, एकजीव करायची. भाजी चांगली एकजीव झाली की त्यामध्ये 1 चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं. कांदा वरून मीठ घालायचं. कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मीठ एकत्र परतून घ्यायचं आणि भाजी एकजीव करायची. चांगलं परतल्यावर भाजीला एक वाफ द्यायची. भाजीला एक वाफ आल्यानंतर भाजी पुन्हा परतून घ्यायची. पुन्हा एक वाफ देण्यासाठी झाकण ठेवायचे. झाकण काढल्यानंतर भाजी ही शिजलेली परत एकदा परतून घ्यायची. भाजी परतून झाल्यावर त्यावर कोथिंबीर पेरायची. पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरीचा छान खमंग वास त्या भाजीत येतो. आणि पुन्हा एकदा वरतून कोथिंबीर पेरायची. अशा प्रकारे शिमला मिरची बटाट्याची भाजी तयार.